जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी महसूल तथा ग्रामपंचायत निवडणूक प्रमुख संतोष कुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली। या बैठकीला सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसंच नोडल अधिकारी उपस्थित होते। बैठकीत दरम्यान संतोष देशमुख यांनी निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी स्पष्ट करून त्याचं महत्त्व अधोरेखित केलं। निवडणूक पारदर्शक, सुरळीत आणि कायदेशीर चौकटीत पार पडावी यासाठी प्रत्येकानं आपापल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडाव्यात असं त्यांनी सांगितलं। राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 गट आणि पंचायत समितीच्या 136 गणासाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत मतदान होईल, तर 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मतदानाच्या दिवशी तसंच मतमोजणीच्या दिवशी स्थानिक स्तरावरील प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधींना पास देण्याची व्यवस्था सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावरून राबवावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत। जिल्हा स्तरावरील इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधींसाठी पास देण्याबाबत जिल्हा स्तरावरून स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असल्याचंही सूचित करण्यात आलं आहे।